बौद्ध महासभेचे जे मंडळ आहेत त्यांनी पण स्टेजवर यावं विनंती करतो. बौद्ध महासभेचे पदाधिकारी कोण असतील तुमचे 1-2-3 माणसं वरती या. या ना. लवकर लवकर, वेळ कमी आहे आपल्याकडं, मला जायचं आहे. मी धम्मरत्न कांबळे यांना विनंती करतो की या मंडळींचा त्यांनी सत्कार करावा. लवकर या, लवकर. कॉलनीतले आम्ही सगळे आहेत, तुम्ही या. या ठिकाणी धम्मरत्न कांबळेंच्या हस्ते या ठिकाणी सगळ्या बौद्ध महासभेच्या सगळ्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. मी त्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांना सन्मानित करायचं आहे. मी काय म्हणतो, एक हॅलो, या ठिकाणी सन्मान होत आहे आणि वेळ कमी आहेत. गायकां या ठिकाणी महाराष्ट्राचा उमदा आवाज आमचा भाऊ शिरीष पवार या ठिकाणी आलेला आहे. जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार. त्याचबरोबर महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आमचे मोठे बंधू विजयजी काशीद यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. त्याचबरोबर आमचे मोठे बंधू अजयजी शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बौद्ध महासभेच्या या ठिकाणी सन्मान होत आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांचा. या ठिकाणी सगळ्या तळागाळापर्यंत बौद्ध महासभेचं काम असतं आणि ती बौद्ध विचारधारा म्हणजेच आंबेडकरी विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणं हे तुमच्या आमच्या सगळ्या अनुयायांचं काम आहे आणि त्यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी कांबळे साहेबांचा सन्मान होत आहे. जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार. फोटो घे रे, फोटो घे बाबा. एक सामूहिक सत्कार होईल सगळ्या कलाकारांचा. मी आमचे मोठे बंधू आदरणीय विजय काशीद यांना विनंती करतो की आपण सगळ्या कलाकारांच्या वतीने एक सन्मान स्वीकारावा. वेळ कमी आहे. हा दादा. हॅलो. आणि या कलाकारांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा, कारण कलाकार हा कोणत्याही अपेक्षेसाठी नसतो, पण तो आपलं काम प्रामाणिक करत असतो. म्हणून त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. या ठिकाणी आमचा विजयदादा काशीद यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण त्यांना सन्मानित करावं. दादा या इथे. त्यानंतर मी
आमचे मोठे बंधू प्रवीण पगारे यांना विनंती करतो की आपण या विचारमंचावर निमंत्रित आहात. या ठिकाणी आपला सन्मान होत आहे. पगारे साहेब, आपण कृपया लवकर लवकर यावं. त्यानंतर रागेश्वरी गायकवाड यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. आपणही विचारमंचावर निमंत्रित आहात. त्यानंतर अजयजी शिंदे आपण देखील विचारमंचावर निमंत्रित आहात. रागेश्वरी गायकवाड यांचा सन्मान आमच्या ताई करतील. हां, यानंतर मी अजय शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. दादांना विनंती करतो आपण शिंदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आमचा भाऊ महाराष्ट्राचा लाडका आवाज आदरणीय शिरीष पवार यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना देखील मी विचारमंचावर निमंत्रित करतो. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. शिरीष पवार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर आमचे मोठे बंधू विनोद विद्यागर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. विनोद विद्यागर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. हे कलावंत असून वकिलीचं शिक्षण घेत आहेत आणि वकिलीसोबत बाबासाहेब कायदेशीर कसा सांगावा हे दादांकडनं आम्हाला शिकायला मिळतं. कारण आम्ही अडाणी राहिलेला समाज नाही, आम्ही बुद्धिजीवी बापाची लेकरं आहोत. हे ठासून गाण्यातून सांगण्याचं काम महाराष्ट्रावर करत असतात विनोदजी विद्यागर. त्याचबरोबर आमचा ढोलकीला आहे रत्नाकर शिंदे, त्याचा या ठिकाणी सन्मान होतोय. रत्नाकर शिंदे यांचा सन्मान करावा. त्यानंतर आमचा दुसरा भाऊ ढोलकला आहे विकी बागुल, याचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. या ठिकाणी आमचा भाऊ अक्षय जाधव, त्याचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर आमच्या कीबोर्डला आहे महेश जाधव, त्याचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर आमच्यासाठी गेले 21 वर्ष म्हणता येत नाही, पण आम्हाला सगळ्यांना कॅमेऱ्यातून आमचं गरिबांचं सोशल मीडिया जे महाराष्ट्रभर चालवतात ते विश्वासजी गायकवाड यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. गरिबांचा सोशल मीडिया आहे तो. आणि खरोखर बहुजनांचा आवाज अगदी मुंबईपासून ते नागपूरपर्यंत हे चॅनल पाहिलं जातं. ते विश्वास गायकवाड यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार. आपल्या सिद्धार्थ कॉलनीतील गायक दक्ष रुपवते, त्याचा देखील सत्कार या ठिकाणी होत आहे. ॲडव्होकेट स्नेहल खेत्रे यांच्या हस्ते दक्षता या ठिकाणी सत्कार होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. तसेच आपला महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि परखड अशी तोफ ज्याला समजलं जातं ते म्हणजे गायक हर्षद अरुण कांबळे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. हर्षद अरुण कांबळे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करत आहेत. त्याच पद्धतीनं गायक
आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे मित्र आयुष साळवे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. इकडे बघा, इकडे बघा. थँक्यू. तशाच पद्धतीने आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करत आहेत ते आमचे साऊंडवाले दादा यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. साऊंडवाले दादा वरती या. मयूर मोर्या साऊंडचे तसेच बबन आहिरे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आणि या ठिकाणचं जे स्टेज आहे, नेपथ्य आहे, ज्यांनी केलं आहे त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील या विचार मंचावरती येते, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. महादेव यावं, लवकर यावं, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करत आहेत ते मोर्या साऊंड सर्व्हिस यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. दादा हे जे नेपथ्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, हा रंगमंच, विचारमंच सुंदरसं बनवलं आहे, ते डेकोरेटरवाले आमचे दादा यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी उपस्थित राहून जी शोभा वाढवलेली आहे त्याबद्दल आपल्या देखील सगळ्यांचं मी हार्दिक हार्दिक सुमनानं स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अरे पडले ठीक आहे.